नगरच्या माहेश्वरी समाजाच्या वतीनं श्री क्षेत्र महागणपती येथे तासी 100 लिटर क्षमतेचा आरो सिस्टीमयुक्त वॉटर कूलर बसवण्यात आलाय। त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांची थंडगार पाण्याची सोय झाली असल्याचे गौरवोद्गार श्री महागणपती देवस्थान ट्रस्ट सुकेवाडीचे मुख्य विश्वस्त भाऊसाहेब कुटे यांनी काढले। राज्याचे जलसंधारण आणि राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे यांच्याकडे राज्य सरकारने नव्याने स्थापन केलेल्या ओबीसी खात्याचा स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आलाय। या नव्या खात्यामुळे राम शिंदे यांना बढती देण्यात आल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे। अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं औचित्य साधत राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं शासन निर्णय जारी केला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी भाजप पक्ष वाढवण्यासाठी ओबीसी समाजाला पक्षाच्या झेंड्याखाली आणण्याचा प्रयत्न केला होता। आउटलुक या इंग्रजी मॅगझिननं देशपातळीवर केलेल्या सर्वेनुसार संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय कोपरगाव हे देशामध्ये वेगवेगळ्या मापदंडांतर्गत देशामध्ये 53व्या तर महाराष्ट्रामध्ये 12व्या क्रमांकावर असल्याचे आउटलुक मॅगझिनने जाहीर केले। या सर्वेक्षणासाठी 365 संस्थांनी अर्ज दाखल केले होते। मागील वर्षाच्या सर्वेक्षणानुसार संजीवनीचा 56वा क्रमांक होता। संजीवनी देशामध्ये 53व्या क्रमांकावर असून ग्रामीण महाराष्ट्रामध्ये संजीवनीची ही मोठी उपलब्धी आहे। अकोले तालुक्यात समोरून येणाऱ्या जीपला बाजू देताना स्टेअरिंगमध्ये बिघाड झालेली एसटी बस चालकानं प्रसंगावधान दाखवल्यामुळे उलटता वाचली। बसमधील 70 प्रवासी बालंबाल यामुळे बचावले आहेत। राजूरपासून 5 किलोमीटर अंतरावर गांजवणे घाटाजवळ काल दुपारी हा अपघात घडला। बस झाडाला अडकल्यानं पुढील अनर्थ टळला असून सर्व प्रवासी मात्र सुखरूप आहेत। प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या सुविद्य पत्नी टीना अंबानी यांनी काल शिर्डी येथे येऊन श्री साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं। यावेळी साईबाबा संस्थांच्या वतीने कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, विश्वस्त सचिन तांबे, सरस्वती वागचौरे आदी हजर होते। दर्शनानंतर साईबाबा संस्थांच्या वतीने रुबल अग्रवाल यांनी टीना अंबानींचा सत्कार केला। कोपरगाव शहरामध्ये बेकायदेशीर दारू विक्री आणि वाहतूक होत असल्याची नगर येथील गुन्हे अन्वेषण शाखेस कुणकुण लागल्यानं आंबेडकर पुतळ्याजवळ शिवाजी रोडवर माजी नगराध्यक्ष संजय सातबाई यांच्यासह 7 जणांना बेकायदेशीर दारू विक्री आणि वाहतूक करताना रंगेहात पकडले। पोलिसांनी या छाप्यामध्ये 3 वाहनांसह दारू साठा जप्त केला असून 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। सदर घटना घडल्यानंतर संजय सातबाई फरार झाले असून अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। शेतकऱ्यांच्या संपामध्ये फूट पाडण्यास जबाबदार असलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं कर्जतच्या कुलधरण येथे दहन करण्यात आलं। यावेळी त्यांच्या निषेधाच्या घोषणा देखील देण्यात आल्या। तसेच शेतकऱ्यांचा संप सुरू असल्याचं जाहीर करण्यात आलं। साईबाबा मंदिर लवकरच भक्तांच्या पावलांमधून उजळून निघणार आहे। श्री साईबाबा संस्थानं एका खासगी कंपनीच्या सहकार्यातून फूट एनर्जी निर्माण करण्याचा निर्णय घेतलाय। या प्रकल्पांतर्गत येण्या-जाण्याच्या मार्गात लावल्या जाणाऱ्या उपकरणांवर भक्तांची पावले पडल्यानंतर वीज निर्मिती होईल। देशामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयोग होत आहे।